रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी आपल्या तोंडात काय येतं माहीत आहे का? गरमागरम बटरने भरलेला नान आणि सोबतच पनीरची एखादी खमंग भाजी. पण प्रॉब्लेम असा होतो की तो नान असतो तो मैद्याचा, जो आरोग्यासाठी आणि पचनासाठी अजिबात चांगला नसतो. आणि म्हणूनच हॉटेलसारखा तोच रिच अनुभव घरच्या घरी घेता यावा, पण बिना मैद्याचा. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट टेक्स्चरसह गव्हाच्या पिठापासून हॉटेलसारखा मऊ, जाळीदार आणि टम्म फुगणारे नान, ते पण ना ओव्हन, ना तंदूर, ना मैद्याची भीती. गॅसच्या साध्या तव्यावरच हॉटेलपेक्षाही चविष्ट नान कसा बनवायचा, त्या सगळ्या सोप्या टिप्स आज मी या व्हिडिओत सांगणार आहे. तव्यावर नान कसा चिकटवायचा आणि तो न पडता कसा भाजायचा याची एक खास ट्रिक मी पुढे सांगणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरामध्ये. चला तर मग वेळ न घालवता आजची ही मस्त आणि हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. 1 चमचा बेकिंग पावडर आहे, छोटा चमचा आहे, आणि छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे. बेकिंग सोडा म्हणजे आपला खायचा सोडा असतो ना तो, आणि बेकिंग पावडर वेगळी असते, ते 1 चमचा घेतलेला आहे. कलौंजी लावण्यासाठी घेतलेले आहे नानला. आणि 1 चमचा साखर आहे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, आणि थोडंसं तेल लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे मी परात घेतलेली आहे आणि हे जे गव्हाचं पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढे नान बनवायचे असेल तेवढे घेऊ शकता, पण क्वांटिटी अशीच ठेवा, म्हणजे वाट्यांचं प्रमाण असेच ठेवा. आणि घालणार आहोत याच्यात दही, आणि कलर चांगला येण्यासाठी 1 चमचा साखर घेतलेली आहे, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आहे, थोडंसंच तेल घालायचं आहे, 1 ते 1.5 चमचा, किंवा छोटे चमचे असतील तर 2 चमचे घ्या. आणि आता हे पीठ मळण्यासाठी कोमट पाणी घ्यायचं आहे, जास्त थंडही घ्यायचं नाही, आणि नॉर्मलीने एकदम कोमट घ्यायचं आहे, जास्त गरमही घ्यायचं नाही. हे आता सर्व आपण मिक्स करूया आधी हाताने व्यवस्थित सगळं. हे पहा, मी आता मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे. आपण याच्यात दही घातलं आहे ना, त्याच्यामुळे आधी पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. दही आणि तेल घातल्यामुळे दह्यात पाणी असते, नंतर पीठ जास्तच पातळ होईल, त्याच्यामुळे आता थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे. हे पहा, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळी नाही, असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि आता तेल लावून ठेवायचं आहे, आणि ओल्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे. 1 ते 2 तास झाकून ठेवू शकता, कमीत कमी 1 तास तरी ठेवायचंच आहे याला झाकून. चला तर आपण 1 तासानंतर पाहूया. 1 तास झालेला आहे, 1 तास भिजत ठेवायचं आहे. पहा, खूप छान आता भिजलेलं आहे पीठ आपलं. आता हाताने असं एकसारखं मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. पीठ पहा, जास्त घट्टही नाही किंवा पातळी नाही, थोडं सैलसर ठेवायचं आहे. थोडा पिठाचा गोळा मी करून घेतलेला आहे, पिठात बुडवून लाटून घ्यायचं आहे. जास्त पण पीठ लावायचे नाही. हे पहा, असं लाटून घ्यायचं, आणि याच्यावरती आता थोडीशी कलौंजी घालायची आहे. कलौंजी नसेल तर तुम्ही काळे तीळ देखील घालू शकता, आणि थोडीशीच कोथिंबीर घालायची आहे. हे पण आता याच्यावरती असं लाटून घ्यायचं, म्हणजे हे जाम चिकटलं जातं. हे पहा, आता लाटून घेतलेलं आहे, आणि इकडल्या साईडला आता आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. हे पहा, आता पाणी लावलेलं आहे, आणि तवा मी असा लोखंडी तवा घेतलेला आहे. असा दांडक्याचा तवा घ्यायचा, म्हणजे आपल्याला नान भाजायला सोपं पडतं. आता हे नान याच्यात घालायचं आहे, पाणी लावूनच घालायचं. हे पहा, आता खालून भाजलं ना की आपल्याला असंच आता हे भाजून घ्यायचं आहे. असं पाणी लावलं ना की चिकटलेलं नान बिलकुलही निघत नाही. ही ट्रिक वापरून पाहायची, आणि तवा चांगला तापलेला पाहिजे. छान असं भाजून घ्यायचं आहे, खूप छान बनतात. हे पहा,
आता आपली नानची रोटी खूप चांगली भाजलेली आहे, काढून घेऊया। हे पहा, खालून चांगली शेकली गेलेली आहे आणि वरूनही खूप छान झालेली आहे। याला आता मस्तपैकी तुम्ही बटर किंवा तूपही लावू शकता गरम गरम नानवरती। अजून एक मी बनवून घेतलेले आहे, हे आता भाजून घ्यायची चांगली। हे पहा, दुसरंही मी आता शेकून घेते, बिलकुल पडत नाही, पाणी लावायचे, अजिबात चिकटलेले निघत नाहीत नान, आणि असं शेकून घ्यायचं। पहा, ही आपली तयार झालेली आहे आणि खालूनही चांगल्या मस्त होतात। आणि आता गरम गरम रोटीवरती मस्तपैकी बटर किंवा तूप तुम्ही लावू शकता। हे पहा, एकदम मऊ आणि लज्जतदार बटर नान तयार झालेला आहे। किती मऊ बनलेला आहे पहा। हे पहा, किती मऊ आणि छान बनलेला आहे। याला तुम्ही पनीरच्या भाजीसोबत खाऊ शकता, खूपच छान लागतो। तर तयार आहेत आपले नान बनवून। कसा वाटला 100% गव्हाच्या पिठाचा मऊ आणि लज्जतदार बटर नान? आहे ना अगदी सोप्पा, मैद्याची मुळीच गरज नाही आणि चव तर अगदी रेस्टॉरंट सारखीच लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सोप्या चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।